नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। शेतीच्या वादातून जन्म देणाऱ्या आईचा मुलानेच केला डोक्यात धारदार कुऱ्हाड घालून खून। अहमदपूर तालुक्यातील महादेवाडी येथील एकाही मुलाने मद्यधुंद अवस्थेत वडिलोपार्जित शेती आपली आई आपल्या नावावर करून देत नसल्याने आपल्याला जन्म देणारी आई गाढ झोपेत असताना डोक्यात धारदार कुऱ्हाड घालून मारल्याची घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून मुलाविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील महादेवाडी येथील आरोपी विक्रम प्रकाश सामे राहणार महादेवाडी तालुका अहमदपूर हा गेल्या अनेक वर्षापासून वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करून घेण्यासाठी आईच्या मागे तगादा लावला होता, परंतु मयत आई वनिता प्रकाश सामे वय वर्ष 55 राहणार महादेवाडी तालुका अहमदपूर ही काही शेती नावावर करून देत नव्हती, म्हणून आरोपी विक्रम याने आपल्या आईचा काटा काढण्याचे ठरविले। दिनांक 26 फेब्रुवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आपली आई गाढ झोपेत असताना धारदार कुऱ्हाड डोक्यात घालून खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेले घरातील कपडे जाळून टाकले आणि एवढ्यावरच न थांबता मयत आईला फरफटत छतावर घेऊन जाऊन घराच्या पाठीमागे जनावरांच्या गोठ्यात छतावरून खाली फेकून दिले। त्यानंतर मयत आईची बॉडी गोठ्यात असलेल्या पाण्याच्या हौदात टाकून देऊन घातपात झाल्याचा बनाव केला। पोलिसांनी हौदातील मयताची बॉडी बाहेर काढून पंचनामा केला असता मयताच्या मुलावर संशय आल्याने अधिक विचारपूस केली, तेव्हा आरोपी विक्रम प्रकाश सामे राहणार महादेवाडी तालुका अहमदपूर याने आपला गुन्हा कबूल केला असून कैवल्या ज्ञानोबा गंगावरे वय वर्ष 38 वर्ष व्यवसाय घरकाम राहणार कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता गुन्हा रजिस्टर नंबर 127/2025 कलम 103(1) 238 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, प्रभारी पोलीस निरीक्षक BD भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI स्मिता जाधव यांच्यासह पोलीस हवालदार BP साळवे, पोलीस पोना केशव जायभाई, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत। असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।